पाणी पी, शांत हो, शांत हो. शांत हो. दीपाली ताई, अगं काय झालंय? सांगणार आहेस का तू? कमळे, आईचा फोन आलेला. परवा जो पाऊस झाला त्यात शेतीचं लय नुकसान झालंय का? सगळ्या शेताचे नुसते दलदल झाले. सगळं पाणी पाणी झालंय. सगळं पीक पण कुजून गेलंय का? आता पीकच नाही तर आम्ही खाणार काय? माझा भात तर पुरता कचून गेलाय. आई कुठेतरी घरकाम शोधतो म्हणाली, पण गावात कुठे घरकाम करणार? आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं तर सगळ्यांची हीच अवस्था. ताई, गप रडू नको, शांत हो. अगं वर्षभर राबून पोटा पाण्यापुरतं कमवतोय आपला शेतकरी. त्यात या वर्षी या पावसानं तर पाक सगळ्याचीच वाट लावून टाकली. सगळं नुकसान झालं. अशा परिस्थितीत रडून कसं चालेल? नाही दीपाली ताई, आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. तुझी अवस्था बघून कळतंय संबंध महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांची काय अवस्था असेल. मग अशा परिस्थितीत आपण नुसती चर्चाच करायची का? बातम्याच बघायच्या? नाही, असं गप बसून चालणार नाही. तू थांब, आम्ही करतो काहीतरी. कशाला कोणी नाही म्हणत? ओनली थिंग इज, अशी किती मुलं मदत करू शकतील? बिकॉज आपण कॉलेजला फोर्स नाही करू शकत स्टुडंट्सना मदत करण्यासाठी. तेवढं फक्त लक्षात घ्यायला लागेल. नाही, आम्ही अजिबातच कुणाला जबरदस्ती नाही करणार. आणि फक्त विद्यार्थी नाही तर शिक्षक कर्मचाऱ्यांपासून कॉलेजच्या मालकापर्यंत सगळ्यांनी आवाहन करणार की त्यासनी जेवढी मदत करता येईल तेवढी करा. कसं आहे सर, प्रत्येकानं खारीचा वाटा जरी उचलला ना तरी लय झालं. आपला शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक पिकवतो, तवा कुठं आपल्या पोटात अन्नाचं 4 दाणं जातात. आणि आता तोच शेतकरी इतक्या बिकट परिस्थितीत असताना आपण त्याला मदत केली पाहिजे, हे आपलं कर्तव्यच आहे. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ. या सगळ्यात कुणाचं लेक्चर बुडणार नाही का कुठल्या विद्यार्थ्यावरती पैशाचा भुर्दंड पडणार नाही ह्याची गॅरंटी माझी. गुड. तसं असेल तर प्रिन्सिपल सर कशाला आडकाठी करतील? कमळी, कौतुक वाटतं मला तुझं. फक्त आपल्या पुरतं किंवा कॉलेज पुरतं जगणं सोडून आपल्या आसपास काय सुरू आहे, कोणाला मदतीची गरज आहे, त्यासाठी काय करायला हवं, या सगळ्याचा विचार करतेस तू. आणि नुसता विचार नाही, त्यासाठी सोल्युशन पण काढतेस. गुड जॉब. सर खरं तर मला दीपाली ताईची अवस्था बघून हे कळलं. लई नुकसान झालंय हो त्यांच्या शेतीचं. तेव्हाच ठरवलं आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची. हे घे, हे माझ्याकडून. सुरुवात माझ्याकडूनच करूया. कमळे, अगं मला असं वाटतंय का ही बातमी अजून आपल्या कॉलेजच्या पोरांपासून गेली पाहिजे. होय, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचल तेवढी जास्त मदत गोळा होईल. पण दादा, आपण हे सामान मदत केंद्राकडे कसं पाठवायचं? त्याचं टेन्शन नका घेऊ तू, ते मी मॅनेज करतो. या माझ्याबरोबर. चुकला तर त्याला सुधारवण्याची जबाबदारी आई बापाची असते.
पण आजच्या काळातले आईबाप ती जबाबदारी निभवायला कमी पडतायत ना, म्हणून मी आलोय असं समज. अरे त्या शेतकऱ्यांची किंमत करा. तो माझा बळीराजा जगला ना तर हा देश सगळे लक्षात ठेवायचा. आणि जेव्हा जेव्हा त्या शेतकऱ्यांवर संकट येईल मी असाच येईल. आम्हाला अभिमान वाटतो पोरी तुझा. तू लोकांच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवतेस आणि त्याचबरोबर समाजाबद्दलची आपुलकी पण निर्माण करतेस. माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. माझा शिवबा, त्यांनीच मला लढायची ताकद दिली. समाजासाठी लढणं महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर समाज बांधणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ते खरं समाजकार्य आहे. का कुणास ठाऊक तुमच्या संग बोलताना आपलेपणा जाणवतोय. माझा आबा बी असंच सांगायचं मला. तुमचं नाव काय? शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी शहाजी भोसले. जय भवानी.